इमॅजिन आज तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत. एक फ्रेंड म्हणतो गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट कर, दुसरा फ्रेंड म्हणतो स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट कर, तिसरा म्हणतो लँड घे, हे आयुष्यभर तुला रिग्रेट होणार नाही. पण खरंच नेमकी कोणती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू. आज आपण कम्पेअर करणार आहोत गोल्ड, स्टॉक मार्केट आणि लँड इन्व्हेस्ट, त्यात प्रोज, कॉन्स, रिस्क आणि रिटर्न. आणि शेवट मी तुम्हाला सांगणार आहे जर माझ्याकडे 10 लाख रुपये असतील तर मी कशामध्ये इन्व्हेस्ट करेल आणि का. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमचं एक इन्व्हेस्टमेंट तुमचं फ्युचर चेंज करू शकते. नमस्कार, वेलकम टू आदिरा रिअल्टर. आपण नेहमीच रिअल इस्टेट, प्लॉट इन्व्हेस्टमेंट आणि स्मार्ट वेल्थ क्रिएशन बद्दल प्रॅक्टिकल इन्फॉर्मेशन शेअर करतो. आजच्या तारखेला तर सोशल मीडियावर सगळेच इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट बनले आहेत. गोल्ड घे, स्टॉक घे, क्रिप्टो घे, लँड घे, पण खरंच डेटा काय सांगतोय हे बघूया. तर मग आज इमोशनल मध्ये न जाता लॉजिकल कंपॅरिझन करूया. ओके, सो फर्स्ट थिंग इज वाय इन्व्हेस्टमेंट मॅटर्स. एक सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारते, तुम्ही पैसे सेव्ह करता का? खूप सारे जण म्हणतील हो, पण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये खूप डिफरन्स आहे. सेव्हिंग प्रोटेक्ट्स युअर मनी अँड इन्व्हेस्टमेंट ग्रोज युअर मनी. सपोज तुम्ही 10 लाख बँक अकाउंट मध्ये ठेवले, इन्फ्लेशन 6% आहे, म्हणजे टेक्निकली तुमचे पैसे दरवर्षी व्हॅल्यू लूज करत आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इज नो लॉंगर अन ऑप्शन, इट्स अ नेसेसिटी. सो लेट्स गो टू ऑप्शन 1, गोल्ड. तर मग सुरुवात करूया इंडियाचं फेवरेट इन्व्हेस्टमेंट गोल्ड. आपण सगळेच गोल्ड विकत घेतो वेडिंग साठी, फेस्टिवल साठी, गिफ्ट साठी, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून गोल्ड कसं आहे पाहूया त्याचे ऍडव्हान्टेजेस. गोल्ड रेअरली बिकम वर्थलेस. इकॉनॉमिक क्रायसिस मध्ये सुद्धा गोल्ड डिमांड मध्ये असतो, म्हणून त्याला सेफ हेवन ऍसेट म्हणतात. सेकंड, लिक्विडिटी. इमर्जन्सी असेल तर गोल्ड इझिली सेल होऊ शकतो. थर्ड, इन्फ्लेशन. लॉंग टर्म मध्ये गोल्ड इन्फ्लेशनला बीट करतो. आता पाहूया डिसएडव्हान्टेज. गोल्ड मंथली इन्कम जनरेट करत नाही, रेंट नाही, कॅश फ्लो नाही, फॅक्टरीज नाही, बिझनेस नाही. गोल्ड फक्त पडून राहते. आणि ज्वेलरी मध्ये इन्व्हेस्ट केलं तर मेकिंग चार्जेस, जीएसटी, वेस्टेज, यामुळे प्रॉफिट ह्याचं खूपच कमी आहे. तर मग आता पाहूया स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केट म्हणजे गॅम्बलिंग आहे का? बिलकुल नाही. स्टॉक म्हणजे एका कंपनीमध्ये ओनरशिप. तुम्ही कंपनीचे स्मॉल ओनर्स बनता. फॉर एक्झाम्पल रिलायन्स, TCS, इन्फोसिस, HDFC. कंपनी ग्रो झाली तर तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा ग्रो होईल. तर मग ह्याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेजेस आहेत ते पाहू. पूर्वी लॉंग टर्म मध्ये स्टॉक मार्केटने एक्सिलेंट रिटर्न दिले आहे. कंपाऊंडिंग वर्क्स लाईक मॅजिक. डिव्हिडंड इन्कम सुद्धा मिळू शकते. लिक्विडिटी खूप हाय आहे. मोबाईल वरून 2 मिनिटांमध्ये इन्व्हेस्ट करता येईल. पण ह्याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. रिस्क जास्त आहे. मार्केट क्रॅश, इकॉनॉमिक स्लोडाऊन, ग्लोबल न्यूज, पॉलिटिकल इव्हेंट, या सगळ्याचा इम्पॅक्ट होतो. आणि जर तुम्ही नॉलेज शिवाय इन्व्हेस्टमेंट करताय तर मग लॉस गॅरंटी. इमोशनल डिसिजन, पॅनिक सेलिंग, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आता येऊया मेन कॅरेक्टर लँड इन्व्हेस्टमेंट. रिअल इस्टेट मध्ये लँडला एक युनिक पोझिशन आहे का? लँड मॅन्युफॅक्चर करता येत नाही. अर्थवर जेवढी लँड आहे तेवढीच आहे, म्हणून त्याचं डिमांड वाढत जाते. सप्लाय लिमिटेड आहे आणि हीच सगळ्यात जास्त मोठी स्ट्रेंथ आहे. पाहूया ऍडव्हान्टेजेस. लँड अप्रिशिएट्स ओव्हर टाइम, स्पेशली डेव्हलपिंग लोकेशन्स, upcoming highways, industrial zones, IT park, metro connectivity, new airport. जिथे डेव्हलपमेंट जास्त तिथं अप्रिसिएशन सुद्धा फास्ट. सेकंड, ओनरशिप फीलिंग. तुमचं हे स्वतःचं हक्काचं ऍसेट आहे. तुम्ही हे बघू शकता, तुम्ही विजिट सुद्धा करू शकता. फ्युचर मध्ये फार्म हाऊस, सेकंड होम, रिटायरमेंट, एव्हरीथिंग इज पॉसिबल. थर्ड, जनरेशनल वेल्थ. लँड हे इझिली जनरेशनला ट्रान्सफर करता येतं. आता पाहूया ह्याचे सुद्धा डिसएडव्हान्टेजेस. जर रॉंग लोकेशन मध्ये प्लॉट घेतला तर अप्रिसिएशन देखील स्लो होऊ शकते. लिगल व्हेरिफिकेशन एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. टायटल क्लिअर आहेत का? रोड ऍक्सेस आहे का? एनी पॉसिबिलिटीज, डेव्हलपमेंट प्लॅन्स काय आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. व्हॉट वुड आय चूज? जर मला कुठे 10 लाख इन्व्हेस्ट करायचे असतील, मी सगळे पैसे एकाच इन्व्हेस्टमेंट मध्ये नाही टाकत. जर लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन, सिक्युरिटी आणि फ्युचर प्लॅनिंग बद्दल बोलायचं असेल, मी पर्सनली वेल लोकेटेड लँड इन्व्हेस्टमेंटला प्रेफरन्स का? कारण लँड इज लिमिटेड, पॉप्युलेशन वाढत आहे, डेव्हलपमेंट वाढत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुद्धा वाढत आहे. आणि राईट लोकेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर अप्रिसिएशनची पॉसिबिलिटी खूप चांगली आहे. पण कंडिशन, राईट लोकेशन, राईट डॉक्युमेंट आणि राईट गायडन्स. खरं इन्व्हेस्टमेंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे, पण स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करणं त्याहून इम्पॉर्टंट आहे. गोल्ड तुम्हाला स्टेबिलिटी देऊ शकतं, स्टॉक मार्केट तुम्हाला ग्रोथ देऊ शकतं, लँड तुम्हाला लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करून देऊ शकतं. हे डिसिजन तुमचं आहे, बट या रिसर्च करूनच घ्या. जर तुम्हाला प्लॉट इन्व्हेस्टमेंट, फार्म हाऊस प्लॉट, फ्युचर ग्रोथ लोकेशन किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या इन्व्हेस्टमेंटला प्रिफर करता, गोल्ड, स्टॉक मार्केट का लँड. जर तुम्हाला पुणे आणि सराउंडिंग एरियामध्ये लीगल व्हेरिफाईड क्लिअर टायटल प्लॉट्स बद्दल माहिती हवी असेल तर आदिरा रिअल्टर्सला आताच संपर्क करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.